उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारं हे सरबत आहे ना, खरंच खूप उपयुक्त ठरते. ह्या सरबतमुळे ताजेतवाने वाटते, तसेच पचन सुधारते. कारण हे जे सरबत आहे ना, ते आपण पुदिन्याच्या पानापासून बनवलेलं आहे. तर मंडळी, तर आज आपण फूडी रोहिणीमध्ये पुदिना लिंबू सरबतची रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी खूप फ्रेश असा पुदिना घेतलेला आहे, अगदी हिरवागार असा बरं का. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसतच असेल. त्याची पुदिन्यांची थोडीफार पाने काढून घ्यायची आहेत. आता जेवढं तुम्हाला फ्लेवर असा हवा असेल ना, तेवढं तुम्ही घेऊ शकता. तर इथे मी पुदिन्यांची काही पानं घेतलेले आहेत. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये पुदिन्यांची पानं टाकलेली आहेत. त्याचबरोबर थोडीफार साखरसुद्धा ॲड केलेली आहे आणि अगदी छोटासा ग्लास होईल इतकं पाणी टाकलेलं आहे आणि मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता सरबत बनवायला घेऊया. त्यासाठी फ्रीजमधलं आहे ना, थंडगार पाणी असं मी घेतलेलं आहे बरं का. हे पाणी जे आहे ना, ते खूप थंड आहे, त्यामुळे इथे मी आईस क्यूब वगैरे काहीच टाकणार नाही आहे. तर आता 1 ते 1.5 लिंबूचा वापर आपण इथे करणार आहोत. तर आहे ना, लिंबू जो आहे ना, तो पाण्यामध्ये असा पिळून घेते. त्यामधलं पूर्णपणे रस मात्र काढून घेत आहे. तर कसं नेहमी आपण आहे ना, लिंबू सरबत तर पितोच, पण आहे ना, पुदिना सरबतची चवसुद्धा खरंच खूप अप्रतिम आहे बरं का. आणि हे जे पेय आहे ना, ते उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतं, त्याचबरोबर ताजेतवाने करते. तर कमी कॅलरीमध्ये चवदार असं हे जे पुदिना लिंबू सरबत आहे ना, ते खरंच खूप टेस्टी असं पेय आहे. म्हणून मी म्हणते एकदा तरी तुम्ही हे पेय ना नक्की बनवून पहा. तर आहे ना, आता यामध्ये टाकूया मिक्सरला वाटून घेतलेलं मिश्रण. ते म्हणजे पुदिना, साखर आणि पाणी टाकून आपण वाटून घेतलेलं हे मिश्रण यामध्ये ॲड करूया. आणि चवीनुसार परत एकदा यामध्ये मी साखर ॲड करते आहे. खूपच काही गोड करू नका. अगदी कमी गोडमध्ये हे जे पुदिना लिंबू सरबत आहे ना, ते टेस्टी लागतं. साखर विरघळेपर्यंत चमच्याच्या साहाय्याने ह्याला मिक्स करून घेऊया. तर आता इथे सरबतमध्ये आहे ना, थोडेफार मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. मीठ यासाठी की हायड्रेशन सुधारतं आणि जे शरीरामधील पाणी जे आहे ना, ते टिकवून ठेवण्यास मदत होते. त्यासाठी उन्हाळ्यामध्ये हे खूप उपयुक्त आहे. म्हणून सरबतमध्ये मीठ टाकायचं. आणि मीठ टाकल्याने ना सरबतची चव वाढते, म्हणून सुद्धा मीठ टाकले जाते बरं का. आता सर्व साखर, मीठ जे साहित्य आहे ना, ते परत एकदा साखर विरघळेपर्यंत पूर्ण असा मिक्स करून घेत आहे सरबतमध्ये. आता तयार झालेलं हे सरबत आहे ना, तुम्ही गाळणीने गाळून घ्या किंवा असंच पिलं तरी चालतं. खरंच खूप टेस्टी पेय आहे. आणि पुदिना म्हणाल तर आहे ना, आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी आहे ना, खूप फायदेशीर आहे. ह्याचं वेगळं महत्त्व तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. मग काय, उसाच्या रसासारखं लागणारं हे पुदिन्याचं लिंबू सरबत आहे ना, नक्कीच बनवा. तुमच्या घरच्यांनासुद्धा खुश करा. आणि हे जर का हे सरबत तुम्हाला आवडलं असेल ना, तर तुमची प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.